प्रतीक्षा मंत्रीगण करतात। मला सांगा चर्चा करू। हेलो, आवाज वाढवा, आवाज 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 हेलो, आवाज आवाज थोडा आवाज आवाज स्पीकरवर येणं त्यांनी सर्वांनी खाली उतरा। स्पीकरवर सर्वांनी उभं आहे ना, त्यांनी सर्वांनी खाली उतरा, विनंती तुम्हाला। तर थोड्याच वेळामध्ये एका तासामध्ये हा जी आर निघणार आहे। अधिक अपडेट्स जाणून घेऊया। शुभम बोडके आपल्या सोबत आहेत, आपले प्रतिनिधी। शुभम, एका तासामध्ये जी आर निघणार आहे। आझाद मैदानामध्ये तर जयघोष सुरू आहे, जरांगेंचा जय जयकार करण्यात येतोय, आंदोलकांनी विजयोत्सव केलाय। परिसरामध्ये काय वातावरण आहे? एका तासामध्ये सरकार जी आर काढणार आहे आणि सीएसटीच्या परिसरामध्ये आपण जर बघितलं तर आंदोलक जे आहे ते गुलाल या ठिकाणी उधळत आहे, जल्लोष करत आहे, जोरदार घोषणाबाजी या ठिकाणी सुरू आहे। आपण जर बघितलं तर या ठिकाणी फटाके देखील फोडले जात आहेत, आंदोलकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळतोय। त्यासोबत आपण जर बघितलं तर या ठिकाणी ढोल ताशे देखील या ठिकाणी आंदोलकांनी आणलेले आहे, ते वाजवत या ठिकाणी अन्न उत्सव खरं तर या ठिकाणी साजरा होताना आपल्याला पाहायला मिळतोय। मोठा उत्साह या ठिकाणी या आंदोलकांमध्ये पाहायला मिळतोय। जरांगे पाटील यांचा जय जयकार या ठिकाणी सुरू आहे। खरं तर काय निर्णय होतो याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं होतं आणि अखेर सरकारने देखील एका तासाभरात जो तो जी आर काढण्याचं त्या ठिकाणी सांगितल्यानंतर संपूर्ण आंदोलकांमध्ये आपल्याला हा आनंद उत्सव पाहायला मिळतो। काही आंदोलक माझ्यासोबत तर शुभमशी आणखी आपण संवाद साधूया, कारण प्रचंड प्रमाणात गर्दी जसं आपण बघतोय या दृश्यांमध्ये आझाद मैदानात आणि मैदान परिसरात देखील काही प्रमाणात गर्दी आहे। आणि आता मसुदा एकदम योग्य असल्याचं सांगितल्यानंतर, आपण जिंकलो असं जरांगे यांनी सांगितल्यानंतर आंदोलकांमध्ये आनंदोत्सव बघायला मिळतोय, विजयोत्सव करतात सगळे आंदोलक। आणि थोड्याच वेळामध्ये आता जी आर येणं अपेक्षित आहे। जी आर एका तासात आल्यास एका तासात मुंबई रिकामी करतो असं आश्वासन देखील जरांगे यांनी दिलेले आहे आणि त्यानुसार जी आर काढण्याची प्रक्रिया तिकडे सुरू झाली आहे। मंत्रीगण अजूनही मंचावर आहेत, जरांगेंच्या सोबत आहेत आणि थोड्याच वेळामध्ये हा जी आर तिकडे येऊन पोहोचेल। त्याच्यानंतर पावलं टाकली जातील आणि मग अधिकृत कदाचित जरांगे ही घोषणा करू शकतात आंदोलन मागे घेण्यासंदर्भातली। मात्र सरकारच्या मसुद्याची प्रत आपण मगाशी बघितली, एबीपी माझाच्या हाती आली होती, ज्याच्यामध्ये तपशीलवार मुद्दे, प्रत्येक मुद्दा, मग हैदराबाद गॅझेटियर असेल, सातारा गॅझेटियर असेल, अन्य मुद्दे असतील, ज्याची मागणी जरांगे यांनी केलेली होती, तपशीलवारपणे जरांगे यांना वाचून दाखवण्यात आले, प्रत्येक मुद्द्यातले बारकावे सांगण्यात आले। त्यानंतर अभ्यासकांकडे तो मसुदा सोपवण्यात आला, वकिलांच्या टीमकडे मसुदा सोपवण्यात आला आणि आता हा मसुदा ज्याचं जी आर मध्ये आता रूपांतर होईल, राज्य सरकार एका तासामध्ये हा जी आर काढेल। याच मसुद्याप्रमाणे जी आर काढावा अशी मागणी जरांगे यांनी केलेली होती। याच मसुद्याप्रमाणे जी आर निघणार आहे एका तासाभरात, म्हणजे काही मिनिटं याला आता होऊन गेलेली ही प्रक्रिया सुरू होऊन, त्यामुळे पुढच्या काही मिनिटांमध्ये हा जी आर इकडे येईल, तो पुन्हा एकदा जरांगे यांच्याकडे सोपवण्यात येईल आणि त्याच्यानंतर मग जरांगे काय बोलतात तो जी आर पाहून हे देखील आपल्याला पाहायचं आहे। सध्याची ही थेट दृश्य मंचावरची आणि त्यासोबतच आझाद मैदान परिसरातली मोठ्या प्रमाणात गर्दी आहे आंदोलकांची आणि जयघोष सुरू आहे। तर दुसरीकडे मनोज जरांगे यांच्या मंचावर मंत्रीगण बसलेले आहेत, राधाकृष्ण विखे पाटील आहेत, त्यासोबतच शिवेंद्रराजे भोसले देखील आहेत।